नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील आर्वी शिवारातील एका हॉटेलच्या पुढे एक तरुण गाडीची वाट पाहत उभा असून त्याच्याकडे काहीतरी संशयास्पद असल्याची माहिती धुळे तालुका पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी सुमित खडसिंग ठाकरे राहणार मध्य प्रदेश या तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडील बॅगची तपासणी केली असता त्यात 2 लाख रुपयांचा गांजा आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हा गांजा इंदोर येथील सौरभ ठाकूर याच्या मालकीचा असून तो कल्याण येथील एका व्यापाऱ्याला देण्यासाठी घेऊन जात होता असे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार सुमित खडसिंग ठाकरे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांनी यावेळी दिली. नमस्कार, मी परिवीक्षण पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख, धुळे तालुका पोलीस स्टेशन इन्चार्ज. मला माझ्या टीमला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरती काल दिनांक 11/5/2025 रोजी सायंकाळी 6 वाजता सापळा रचून आम्ही गांजा सदृश्य पदार्थ घेऊन उभा असणाऱ्या आरोपी नामे सुमित खडसिंग ठाकरे वय 20 राहणार मध्य प्रदेश याला ताब्यात घेतले आहे. याच्याकडे आम्हाला जवळपास 9 kg गांजा सदृश्य पदार्थ सापडला आहे. याची सुमारे किंमत 1,96,000 रुपये आहे. तरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब, ॲडिशनल SP साहेब किशोर काळे आणि SDPO संजय भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे. हा तपास PSI कृष्णा पाटील हे करत आहेत. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.